मोरे स्ट्राइक एंड वरती 12th मॅन दोन्ही आहेत. स्वागत आहे त्यांचं. पहिला चेंडू आडव्या बॅटनं दिगंबर मोरेने या चेंडूवरती जोरदार हल्ला बोल केलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता पण क्षेत्ररक्षकानं केली अंतिम क्षणी चूक आणि या चुकीला माफी नाही. आता गोलंदाज क्षेत्ररक्षकाला विचारत असेल वाय दिस कोलावेरी. पंच धावा किती? 5 बोट पंचांनी उंच केलेली आहेत म्हणजे खाया पिया कुछ नाही ग्लास सोडा 12 ना. 1 धाव होती तिथं अतिरिक्त +4 म्हणजे 5 धावांनी स्कोर कार्डवरती पहिल्या चेंडूवरती झालाय पलटवार. मात्र इथे जाहीर झालेला आहे. जबरदस्त फटका. एका हातानं कलेक्शन करण्याचा प्रयत्न केला होता पण अशा वेळी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं की पंचांनी हे मात्र विचारलं जाईल. रनआउट साठी कदाचित मागणी आहे आणि पंचांची मागणी आहे. सॉफ्ट सिग्नल काय सर? रनआउट साठी घेतली आहे पंच सांगतात ते देखील संभ्रमात आहे त्यामुळे त्यांनी ही मागणी केलेली आहे आणि सेफ आहे असं तिसरे पंच आमचे सांगतात. म्हणजे इथे धाव कंप्लीट आहे. 1 या धावसंख्येच्या मदतीने आता टोटल स्कोर कार्डवरती 6 धावांची नोंद. समिधा गोडेलेखकाच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळते. तिचं पुन्हा एकदा स्वागत करूया. दिगंबर मोरेचा फटका यावेळेस काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये व्यासपीठाला सलामी देणारा हा फटका जातोय सीमारेषेच्या पलीकडे. या फटक्यावरती उत्तर आलंय ते 4 धावांचं. अतिशय जबरदस्त चौकार. ठोकडीजे क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे आपण पाहतोय वातावरणामध्ये आता बिघाड झालेला आहे. ज्या गोलंदाजानं पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त एका धावेचं षटक फेकलं होतं त्याच्यावरती आता वार करण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. टोटल स्कोर कार्डवरती 10 धावांची नोंद झालेली आहे. चेंडू झालेत ते या षटकातील 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावांची नोंद. दिगंबर मोरे आणि प्रसाद भोईर चिंचोली शेकिन या संघातनं आपला खेळ पूर्ण करतायत. दुसऱ्या फेरीचा हा दुसरा सामना आहे. 10 धावांची नोंद झालेली आहे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. स्लॉट मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. वेगाने या चेंडूला हाताळलं गेलं. रनआउटची शक्यता आणि ते पंचांनी बोट उंच केलेलं आहे. अर्थातच दिगंबर मोरेला आता करावा लागेल परतीचा प्रवास. ठोक डीजे. आलेला आहे. साहिल एरुणकर याचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. सॉफ्ट सिग्नल तर पंचांचा आउट असा मैदानामधून आलाय पण इथे तिसऱ्या पंचांकडे रेपर करण्यात आलेलं आहे. निर्णय पंच देतील. कदाचित हृदयाचे डोके वळवणारा क्षण पाहायला मिळू शकतो. क्लोज डिसिजन आहे आणि क्लिअरिटी आणि क्वालिटीच्या माध्यमातून युटी आउट असा निर्णय आलाय. म्हणजे बॅटर येईल मैदानाच्या बाहेर. संधी देऊया पुन्हा एकदा डीजे साहिल. कर्जत, सुधाकड, पनवेल, उरणपर्यंत पोहोचलेत आमचे तांडेल. मंडप डेकोरेटर या आणि साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून अष्टविनायक मंडप डेकोरेटर अँड साऊंड सिस्टीम ज्यांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत याच मैदानावरती आणखीन एक मोठी स्पर्धा. आणि त्यांनी सांगितलं
कोणी आता कॉल करू नका कारण टीम फुल झाल्यात. सुंदर आयोजन सरपंच ट्रॉफीचं आणि त्या आयोजनामध्ये खेळ देखील चांगला होतोय. प्रशांतदा खांडेकर त्याचबरोबर गावदेवी क्रिकेट संघ, आई एकविरा क्रिकेट संघ जामरुक आणि अष्टविनायक मंडप डेकोरेटर यांच्या संयुक्त विद्यमानानं आपण पाहतोय सरपंच चषकाचा अतिशय सुंदर सोहळा. शेवटची रात्र, दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीस. चेंडू उंच खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला उडवलंय, डीप मध्ये जाऊन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, मोक्याच्या क्षणी चेंडूला अडवलंय. उमेश कोळंबे जोपर्यंत चेंडू फेकणार तत्पूर्वी इथे मात्र पंचांचा 2 धावांचा इशारा आणि षटक पहिल्या क्रमांकाचं पूर्ण होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 12 धावांची नोंद झाली आहे. 12 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात, पण कंप्लीट 11 वाजून 59 मिनिटं झालेत आणि सासगाव संघाचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. वेळेच्या आधी ते इथे आलेत. या स्पर्धेमध्ये मोके पे चोका मारताना टॉप 5 मध्ये पहिल्यांदा नोंद त्यांच्या संघाची झाली होती आणि टॉप 5 ची पहिली टीम वेळेच्या आधी इथे आली आहे. म्हणजे सासगाव संघाचं नक्कीच कौतुक करावं लागेल. आणि अंजरून देखील आलेत, त्यांचं देखील स्वागत करूया. 14 वर्षाचा वनवास संपलाय. काल मला प्रशांत दादांनी सांगितलं अंजरून संघाचा 14 वर्षाचा वनवास संपलेला आहे. नाईट रजनीमध्ये त्यांचं पदार्पण झालेलं आहे. आदरणीय आमचे बंधू गुणाजी शेठ गायकवाड आणि आमचे गुरुवर्य विनोदजी सोलंकी साहेबांकडनं सरपंच ट्रॉफीसाठी आणि टीम चिंचवली आणि विरेश्वर वरचीकोपली संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत करूया. संतोष जोरकर आलेत. आज जोर लावणार का असा प्रश्न अंजरूनच्या पाठीराख्यांना पडलाय, पण इथे जोर लावावा लागेल विशाल पाटणुसकरला, जो नेक्स्ट बॉलर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. स्ट्राईक एंडवरती कल्पेश जाधव, बायकर मॅन पॉइंटच्या दिशेनं त्यानं या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. प्रसाद आता स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं टोटल स्कोर कार्डवरती 13 धावांची नोंद. क्या 13 क्या मेरा. आता प्रसाद भोईर स्ट्राईक एंडवरती. प्रसाद भोईरने या चेंडूला मिस केले. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये हा चेंडू होता. खडे खडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न त्याचा पाहायला मिळाला आणि अशा वेळी डाव्या हाताच्या गोलंदाजाला नॅचरल स्पिन आपण पाहतोय, ज्याच्या प्रेमात प्रसाद भोईर पडलाय की काय. संदेश पाटील मात्र प्रेमात पडलेत रॉयल हयतच्या या स्पोर्ट्स गॉगलच्या. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे विनय नाईक चेंडूवरती येणार, तत्पूर्वी सिंगल मात्र इथे येते. चांगला कव्हर यष्टरक्षक नूर सय्यदच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. काय वेगानं तो धावला, पण कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, ज्याने या चेंडूला कलेक्ट केलंय. 14 धावा स्कोर कार्डवरती नोंद आहेत. कल्पेश जाधव चिंचवली गावातील पहिला बायकर मॅन आहे. या चेंडूला लॉंगॉन मध्ये त्याने खेळण्याचा प्रयत्न केला, सिंगल आली. शांत गतीनं आता पुढे धावांची नोंद केली जाते. आक्रमण होणं गरजेचं आहे. चिंचवली शकीन हा संघ ज्या आक्रमणासाठी ओळखला जातोय ते आक्रमण अजूनही प्रेक्षकांना पाहायला मिळत नाहीये. कल्पेश जाधव व्यावसायिक खेळाडू आहे, मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव त्याच्या पाठीशी. स्ट्राईक एंडवरती यावेळेस प्रसाद भोईर. आकूट टप्प्याचा चेंडू, इथे कदाचित झेल होणं गरजेचं होतं, पण नूर सय्यदनं केली चूक आणि या चुकीला नाही माफी. आता कदाचित प्रसाद भोईर आक्रमण करेल. जसा भाजलेला कोंबडा आगीला घाबरत नसतो, तसा आता गोलंदाजाला प्रसाद भोईर घाबरणार नाही. परिवर्तन चषकाचे आयोजक कुणाल तांडेल यांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. आणि इथे भाजलेला कोंबडा आगीला घाबरणार नाही, तसं मी म्हटलं होतं. प्रसाद भोईर हा गोलंदाजाला घाबरणार नाही. त्यानं केलाय वार आणि विशाल पाटणुसकरला केले 6 धावांसाठी गार. ठोक डीजे.
तोंडलीचे उपसरपंच स्वप्नील शेठ चव्हाण साहेबांकडनं टीम शकीन चिंचवली संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत, ज्यांची आत्ताच आपण स्पर्धा पाहिली. वीरेश्वर वरची संघाने ती स्पर्धा जिंकली आहे. टोटल स्कोअर कडवरती धावा लागल्यात त्या 1-21 21 दोन षटकांच्या समाप्तीनंतर. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्कवरती हर्षद भोईरला आपण पाहतोय. या गावाचं आणि त्याचं खूप जवळचं नातं आहे. गावचा तर तो आता वरच्या खोपलीचा आहे, कारण त्या संघात तो खेळतोय, पण या गावाचं आणि त्याचं जवळचं नातं आहे. ये बंधन तो प्यार का बंधन है. प्रत्येक विकेटसाठी 500चं पारितोषिक यश सावंत यांच्या माध्यमातून. यश सावंतकडे 500चा बंडल आहे आणि तो त्याला खर्च करायचा आहे. संदेश पाटील यांची डील कधी होणार. रॉयल हायचा गॉगल, स्पोर्ट्स गॉगल हा त्याच्या वाटेला कधी येणार. पण इथे आता कल्पेश जाधवच्या वाटेला हा निर्धाव चेंडू आलाय. काय जबरदस्त चेंडू फेकलाय गोलंदाज हर्षदनं. ऑप्शनच्या लाईन मध्ये वेगानं चेंडू हाताळला जातोय. आकाश पाटील यांच्याकडे लगातारच्या 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पण आकाश पाटील यांना विनंती असेल, नो गुगल पे, ओनली कॅश या व्यासपीठावरती जमा करणं गरजेचं आहे. वाईट चेंडूचा इशारा आलाय. टोटल 22 धावसंख्येची नोंद. कल्पेश जाधवनं वेगानं या चेंडूवरती वार केलाय, पण इथे मात्र काऊ कॉर्नर मध्ये सूरज पांडे चेंडूला उचलणार फेकणार. तत्पूर्वी सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्डवरती वाढ होतीये. 2 धावांच्या मदतीनं टोटल 24 धावसंख्येची नोंद. 24 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. कल्पेश जाधवच्या बॅटला चेंडू कधी लागणार असा चिंचोलीमध्ये आता प्रश्न विचारला जातोय आणि उत्तर तोंडली मारणं आलंय, ज्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. पण आता कल्पेश जाधवसाठी देखील पारितोषिकांची लयलूट खैरात होईल. चौधरी साहेब इथे आलेले आहेत, त्यामुळे आता पारितोषिकांचा वर्षाव होण्याची दाट चिन्ह वाढलेली आहेत. प्रसाद शेठ चौधरी मॅचचा आनंद घेताना. आणि इथे कल्पेश जाधवनं केला एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये पलटवार. चेंडू आर पार. धावा मिळतील 6. आलाय षटकार. ऐवा कॅचची संधी सोडलीये. गॉगल उद्या चेहऱ्यावरती दिसला असता, पण संधी देऊया डीजेला. जला संकेत होता तो डीजेचा, बच के रहना रे बाबा बच के रहना. कारण आता गाडीचा गेअर बदललाय तो कल्पेश जाधवनं. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमा रेखा पार. आयवा कॅच पुन्हा सुटलाय. धावा मिळतील 6 आणि या 6 धावांच्या मदतीनं लगातारचा दुसरा षटकार कल्पेश जाधवच्या बॅट मधनं. 3 डझन धावा कंप्लीट करताना 36 धावांची नोंद. ठोक डीजे. कॅचेस पकडा, एकमेकांचा गळा पकडू नका आणि 1 अटेम्प्ट मध्ये झेल झाला पाहिजे. प्रवीण दुगाडे सरांचं माझ्यावरती खूप जास्त प्रेम आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, यावेळेस गौरव चेंडूच्या खाली एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये टिपलाय झेल. वारवरती पलटवार गोलंदाजानं देखील केला. हर्षद भोईरनं सावंतचं मन जिंकलं आणि इथे त्यानं विकेट घेतली आहे. 500 रुपये त्याच्या अकाउंटला की कॅश हे मात्र दिले जातील. ठोक डीजे.
एक जबरदस्त व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं आणि प्रवीण दुगडे सरांसाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि त्याचबरोबर आपण बघतोय उत्तम दर्जेनं त्यांनी जेवणाचा देखील आस्वाद देण्याचा प्रयत्न केला. रनआउटची संधी आणि यावेळेस बाद होणारा फलंदाज नक्की आउट कोण? पंचांनी तर आउट घोषित केलेलं आहे, पण 11 खेळाडू आता पंचांकडे अपील करतायत. इथे आउट होणारा खेळाडू असेल कोण? आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय देण्यात आलेला आहे. आणि आणखीन एका विकेटसाठी सावंत साहेबांच्या एटीएम मधनं पारितोषिक जमा झालंय ते गोलंदाजीच्या अकाउंट मध्ये. आणि इथे बाद होणारा खेळाडू आहे मागच्या मॅचचा हिरो विभास. बॅक टू द डगआउट. ठोक डीजे. बघा ही स्पर्धा जर वावरले ठिकाणी जर असती ना तर मजा तर असतीच, पण नियम पण देखील कडक लागले असे. प्रशांत दादा आमचे थोडेसे नरम आहेत, आज खुश आहेत, खरी ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आले. पण प्रशांत दादाचा निर्णय आपण दुसऱ्या मॅच मध्ये बघितला जागेवरती. जो मैं बोलता हूं वो मैं डेफिनेटली करता हूं. वावरलेच्या मैदानावरती मी सर समालोचन करताना एक अनुभव घेतला. 30 सर्कलच्या बाहेर आउट होणारा बॅटर जर क्रॉस करतोय तर अपोजिट संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जात होती. पण इथे मात्र तसा निर्णय आलेला नाहीये. पण इथून पुढे खेळाडू मित्रांनी लक्ष द्या, झटपट पटापट आपण मैदानामध्ये जाणं गरजेचं. 27 सेकंदाच्या आत बॅटर दुसरा मैदानामध्ये गेला पाहिजे. क्रॉसिंग होणं गरजेचं आहे. निशांत स्ट्राइक एंडवरती आहे, 5व्या क्रमांकाचा बॅटर. आणि गोलंदाजी मार्कवरती गौरव सपाळ. निशांना आल्या आल्या मिड विकेट मध्ये या चेंडूला फेकलंय. बुम बुम माट्याची आठवण करून देणारा निशांत चव्हाण तोंडलीवरनं आलेला पारितोषिक जिंकतोय. मारलाय षटकार. ठोक डीजे. गौरव सप्पाळ वरती आक्रमण केलं गेलं. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी त्यानं केली. दडपण वाढवण्याचं काम गेल्या गेल्या बॅटरने केले, पण गौरवनं आता त्याच्याकडे असलेला एक्सपिरियन्स या खेळपट्टीवरती नक्कीच पूर्ण करावा. बऱ्याच वर्षापासून तो क्रिकेटच्या पटलावरती चांगला खेळ करत आलाय. बऱ्याच मोठ्या संघांना पाणी पाजण्याचं काम फलंदाजीच्या जोरावरती त्यानं केलं, पण आता तो गोलंदाजी करतोय. चेंडू द्या मैदानामध्ये. महेंद्र सॅम्युअल कंपनीचे अकाउंटंट हेड आहेत आदरणीय आमचे पाहुणे पंकजी नाईक साहेबांचं मी हार्दिक असं स्वागत करतो. सरपंच ट्रॉफी मध्ये मान्यवरांचं स्वागत आहे. काय लांब चेंडू त्यानं मारला. 6 धावसंख्येच्या मदतीनं 43 धावा पूर्ण होतात. निशांत पुन्हा एकदा स्ट्राइक एंडवरती. या षटकातील 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्लॉग ओव्हरचं षटक पुन्हा एकदा वेगानं मारण्याचा प्रयत्न केलाय, पण इथे आणखीन एक रनआउटची विकेट आता मैदानाच्या बाहेर जातीये. निशांतनं षटकार मारला, त्यानंतर त्यानं निर्धाव चेंडू खेळला, पण प्रसाद भोईरनं स्वतःकडे स्ट्राइक ठेवण्याच्या प्रयत्नात निशांतचा पारीचा अंत केलाय. नेक्स्ट बॅटर संकेत झटपट पटापट मैदानामध्ये जाईल आपण अशी अपेक्षा करूया. संधी देऊया साहिल तांडेल डीजेला. कॅप्टन कूल प्रसाद भोईर आता स्ट्राइक एंडवरती आहे आणि नॉन स्ट्राइक एंडवरती संकेत. नेक्स्ट बॅटर
फिरून मारण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र दोन क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि या 4 धावांच्या मदतीनं आता खऱ्या अर्थानं केलाय कॅप्टन कुलनं वार आणि इथे आलाय चौकार. ठोक डीजे. मध्ये आपण पाहतो वीरेश्वर वर्ची कोपली संघाचं क्षेत्ररक्षण थोडंसं ढासळलेलं पाहायला मिळतंय. गोलंदाज चांगली कामगिरी करतायत पण त्याला क्षेत्ररक्षकाची साथ लाभत नाहीये. अशा वेळी क्षेत्ररक्षकानं गोलंदाजाला साथ देणं गरजेचं आहे. प्रसाद भोईरचा हा चेंडू यावेळेस क्षेत्ररक्षकानं जबरदस्त प्रॉपर कलेक्शन केलंय आणि इथे मात्र प्रसाद भोईरला आता परतीचा प्रवास. ठोक डीजे. भगवा झेंडा हातात घेताना कर्जत खालापूरचा विकास कशा पद्धतीने होईल याच्याकडे केंद्रबिंदू म्हणून लक्ष ठेवण्याचं काम आदरणीय महेंद्रदादा थुर्वे साहेबांनी केलं. दमदार आमदार म्हणून आपण त्यांना पाहिलं या सोहळ्यामध्ये, ज्यांनी प्रशांत दादाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या. अजित गंभीर आता मैदानामध्ये गेलाय पण सूरज केदारी यांच्याकडनं त्याला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सूरज केदारी पारितोषिक लावलंय तुम्ही भारी. कल्पेश भोसले साहेबांकडनं षटकारासाठी 500 आणि चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. अजित गंभीर, परिस्थिती आता गंभीर आहे. दोघांसाठी हे पारितोषिक आहे. अजित गंभीरनं चेंडू काऊ कॉर्नर आणि लॉंगॉनच्या मधून खेळलाय सीमारेषच्या पार. भोसले साहेबांचे 200 आता अजित गंभीरच्या अकाउंट मध्ये. ठोकडीचे आलाय चौकार. एक्कावन्न धावसंख्या स्कोर कार्डवरती कंप्लीट. शेवटच्या चेंडूचा कदाचित पहिल्या इनिंगचा खेळ बाकी. अजित गंभीरनं चौकार मारून 400च्या स्ट्राईक रेटनं स्कोर कार्डवरती वाढ निर्माण केली. 51 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. कल्पेश शेठ भोसले साहेबांनी 500ची नोट मात्र इथे जमा केली आणि त्यातनं 200 आता कमी झालेले आहेत. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र अजित गंभीरनं सिंगलचं रूपांतर डबल मध्ये इथून होताना पाहायला मिळाला. तिसऱ्या धावेसाठी कॉलिंग केला गेला पण इथे तिसरी धाव घेताना फलंदाज बाद होईल. डगआउट मध्ये जे क्रीडा रसिक बसलेत त्यांना विनंती की आपण आता खेळाडूंना ती जागा उपलब्ध करून द्या आणि खेळाडू मित्रांना विनंती आहे की डगआउट तुमच्यासाठी बनवला गेलाय तर डगआउट मध्ये बसूनच आपण फलंदाजीसाठी जायचंय. ही आयोजकांकडनं विनंती केली जाते आणि सीमारेषेजवळ जे प्रेक्षक उभे आहेत त्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की सीमारेषेच्या 5 फूट मागे बॅरिगेटच्या मागणं आपण मॅचचा आनंद घ्या. कारण ही स्पर्धा अतिशय सुंदर आणि सुरळीत पार पडतीये त्यामुळे कोणतं विघ्न न येईल याची काळजी आपण देखील घ्यावी. 24 चेंडूचा खेळ झालाय. टोटल स्कोअर कार्डवरती 5 गडी बाद 53 धावसंख्येची नोंद झाली आहे. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये वीरेश्वर वर्ची कोपोली संघाला शेकिन चिंचवली संघाच्या विरोधात 54 धावसंख्येचं आव्हान आहे. पण हे आव्हान कशा पद्धतीने पार होईल याच्या आधी ऐकूया साहिल डीजे साऊंड सिस्टीम यांना आणि त्याच्यानंतर मायक्रोफोनवरती येतील गुरुवर्य प्रवीण दुगाडे सर. ठोक डीजे.
गेंद दीजिए। अंतिम चरण में आती हुई ये टूर्नामेंट, जहां पर वीरेश्वर वर्ज खोपोली और शेकिन चिंचिवली, दो खोपोली नगर परिषद की ये दो टीमें एक दूसरे के खिलाफ लड़ रही है, जहां पर रन बनाए हैं अब तक 53, जीत के लिए 54 रनों की जरूरत। मेरे साथ है साथी स्कोरर समीदा तांडेल जी। कल्पेश भोसले, इनकी तरफ से हर विकेट के लिए 100 का इनाम है। वीरेश्वर वर्ज खोपोली को बल्लेबाजी का जौहर दिखाना होगा। तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूंगा। मेरे साथ है तुषार धुमाड़ और इस गांव की मशहूर आवाज मयूर कांबळे। प्रशांत खांडेकर को मैंने वादा किया था जब वो हमारे गांव में आए तो पूरी तरह से मैं बीमारी से त्रस्त था, लेकिन मैंने उनसे वादा किया था मौत की शैया पर भी मैं क्यों ना लेटा रहूं, लेकिन आपके मैच में मैं जरूर आऊंगा। आपके मैच में मैं जरूर आऊंगा और यह वादा मैंने उनसे पूरा किया है। अरे जरूरत तो है भाई, जरूरत हम भी पूरा करेंगे। कल की मिताली राज, कल की स्मृति मानधना, कल की हरमनप्रीत कौर हमारे साथ है। स्कोरिंग की भूमिका में समीदा तांडेल जी, उनका भी हम स्वागत करेंगे। साथ साथ केटीसी से जो लोग लाइव देख रहे हैं उनका भी हम स्वागत करेंगे। 54 रनों की जरूरत है, 53 रन बनाए जा चुके हैं। अब देखना यह होगा, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है। अब देखना यह होगा क्या नूर और मॉन्टी इस लड़ाई के लिए तैयार है, क्योंकि जंग लड़ी जाती है जीतने के लिए और जीत एक नया इतिहास बनाती है, हिस्ट्री क्रिएट करती है। विनय और मॉन्टी प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी, क्या ये 53 रन जो बनाए जा चुके अपोजिशन द्वारा 54 बनाने हैं, क्या वो बनाएंगे? पहली गेंद कवर्स रीजन में खेला है, लॉन्ग ऑफ के ऊपर से मारने की कोशिश और यह कामयाबी मिली है। उदय कोलंबे, लंबा छक्का, इरादा पक्का, गेंदबाज को दिया धक्का, तू ठोक दीजिए। ये आंधी है, ये आंधी नहीं, ये तूफान है। इस ओवर की दूसरी गेंद, हाँ नाना तू मैं बाल बाल बचे विनय नायक, वरना रन आउट होते खाया पिया कुछ नहीं, गिलास थोड़ा 12 न। इससे विपरीत अवस्था में यह खिलाड़ी नजर आता। टीम का टोटल है 6 रन, 54 का पीछा करना है, 48 की दूरी है, गेंदें बची है 22 गेंदों में अब 48 रनों की जरूरत। कल्पेश यादव, शेखिन चिंचिवली के पहले बाइकर मैन जिन्होंने ये गेंद डॉट डाली, 3 में 6। उदय कोलंबे का अब तक का बैटिंग एनालिसिस, क्या खूबसूरत एलईडी लाइट्स का सर्कल मैंने अपने गांव में भी देखा था। हाल ही में जो रजनी क्रिकेट हुआ था, और यहां पर पिछले साल मैंने देखा था और इस साल भी देख रहा हूं। तांडेल मंडप डेकोरेटर्स, काफी खूबसूरत इस मैदान को उन्होंने सजाया है। और परिवर्तन विकास आघाड़ी ट्रॉफी 2026 26 फरवरी से लेके 1 मार्च तक ये ट्रॉफी खेली जाएगी, जहां पर प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए बाइक, पहली बार इस विभाग में मैन ऑफ द सीरीज प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए बाइक दी जाएगी। योगेश तांडेल, रमेश तांडेल, विक्रम पाटिल और कुणाल तांडेल, इनसे आप संपर्क कर सकते हैं, लेकिन ये टीमें फुल हो चुकी है, शायद संपर्क करने से अब कुछ फायदा नहीं होगा, लेकिन इन्होंने भी मुझसे संपर्क किया है। 26 और 27 तारीख को मैं यहाँ पे आपको जरूर नजर आऊंगा। समीरा जी भी यहाँ पर स्कोरिंग करते हुए नजर आएगी। टीम का टोटल 7 रन स्कोर कार्ड के ऊपर, 7 रन हो चुके हैं, 54 बनाने हैं, 47 की दूरी तय करनी थी, 1 रन उनमें से आ चुका है, 2 रन आ चुके हैं मिसफील्ड के कारण। देखिए खेल में, क्रिकेट में द गेम ऑफ यूनिटी कहा जाता है। इस खेल में एक नहीं 11 खिलाड़ियों का योगदान रहना चाहिए, चाहे आप फील्डिंग कर रहे हो, चाहे आप बॉलिंग कर रहे हो, चाहे आप बल्लेबाजी कर रहे हो, लेकिन आपका खेल अच्छा होना जरूरी।
कल्पेश भोसले इनकी तरफ से लगातार 3 बाउंड्रीज, लगातार 3 सिक्सर। इनके लिए 500 का इनाम। पानी लेके जाइए भाई, प्यास लगी है, रनों की भूख है, लेकिन पानी चाहिए। इंजर्ड, शायद इंजरी आ चुकी है खिलाड़ी को। जल्दी लेके जाइए, जल्दी जल्दी जल्दी। टोटल बना है पहले ओवर में 9 रन। 54 का पीछा करना है, 9 रन उनमें से आ चुके हैं। 45 की अभी भी दूरी तय करनी है, 15 की औसत बनानी है, क्योंकि ओवर बचे हैं महज 3। 18 गेंदों में 45 रन। और इसी तरह कुछ पाकिस्तान के खिलाफ रन बनाए थे विराट कोहली ने ऑस्ट्रेलिया में 2022 T20 वर्ल्ड कप में। सरपंच ट्रॉफी 2026। कल्पेश भोसले, लोहा घर में भाई, मार लो हथौड़ा। इनामों की राशि लगा रहे हैं। 3 लगातार बाउंड्रीज, 3 सिक्सर, 500 का इनाम। या भागातील दानशूर दाते, आधुनिक कर्ण म्हणून ज्यांची ओळख, ज्यांच्या नावापुढे अक्षरशः लोक जी लावतात, असे समीरजी पाटील यांचं या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन झालंय। त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया। दिगंबर जब पहला आरपीएल जीता था, इनक्रेडिबल, अविश्वसनीय खालापुर ने, तो निर्णायक मोड़ पर इन्होंने 2 छक्के लगाए थे, आज भी मुझे याद है। लेकिन होनहार खिलाड़ी, एक बेहतरीन ऑलराउंडर है इस शिकिन चिंचिवली के। दिगंबर और कल्पेश की जोड़ी ने इस शिकिन चिंचिवली का नाम रायगढ़ के सरजमी पर लेकर खड़ा किया है क्रिकेट की दुनिया में। उनमें से एक कल्पेश ने पहला ओवर किया, दूसरा ओवर करने के लिए आ चुके हैं दिगंबर। 45 रनों की दूरी, गेंदें बची है 18। राहू दे, मॉनिटरचा आवाज राहू दे, आम्हाला चालतो। उदय कोलंबे ने जब पहला छक्का लगाया था ना, तो मुझे लगा कि शायद ये बहुत कुछ करेंगे, बहुत कुछ। लंबी रेस के घोड़े मुझे लगे इस मैच में, लेकिन जिस तरह से वो डॉट गेंदें खेल रहे हैं, हमारी समीरा जी भी कह रही है कि इस खेल में डॉट गेंद खेले वो खलनायक, डाले वो नायक, जो गेंदबाज डाल रहा है। राइट आर्म राउंड द विकेट। ये क्या हो रहा है? ना गेंद बल्ले पे आ रही है, ना बल्ला गेंद पे आ रहा है। गेंद और बल्ले के बीच आपसी संपर्क होना जरूरी है, कनेक्टिविटी, कनेक्शन का होना जरूरी है। जिस तरह हमारे समीर पाटिल जी आए हैं, जिनके नाम के आगे जी लगाया जा चुका है, लोगों से उनकी कनेक्टिविटी है, जिसके बदौलत वो इस टूर्नामेंट में छाए हुए हैं। लेकिन उदय कोलंबे को गेंद और बल्ले के बीच संपर्क लाना होगा, तब जाके उन्हें लोग कहेंगे वाह रे वाह, वाह रे वाह, वाह रे वाह, और उनकी टीम कहेगी बल्ले बल्ले। मजा आ रहा है। टीम का टोटल 10 रन, 44 की अभी भी दूरी। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला है बल्लेबाज विनय नाइक ने। दाएं और बाएं का ये कॉम्बिनेशन। दिगंबर मोरे काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, काफी अच्छी, क्योंकि बड़ा हिट लगाने का मौका नहीं दे रहे हैं। हमारे भतीजे इस वक्त हमारे साथ बैठे हुए हैं, संकेत भागवित। चंद्रकांत इनके मामा है। सार्थक 11 की फ्रेंचाइजी। लाइट्स के ऊपर ध्यान दे तांडेल। देखिए, रात में ना हमारे तांडेल मंडप डेकोरेटर्स का नाम लेना हमें बहुत पसंद है। किसी ने शायद टॉवर से छिड़कानी की है। अरे भाई, टॉवर से तो मैं यही बात कहना चाहूंगा, रूठ ना जाना। हाँ आया, रूठा नहीं है ये। आली 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 लाईट आली, पण षटकार कधी येणार?
देखिए लगातार 3 डॉट गेंदे दिगंबर मोरे अगर आने वाली निकालते हैं तो हमारे कल्पेश भोसले साहब इनकी तरफ से 500 का इनाम। एक आ सकता था, एक आ सकता था, लेकिन ये आउट है तो ये डॉट गेंद है, क्योंकि बल्लेबाज अगर जिस गेंद के ऊपर रन न बनाए तो उसे डॉट गेंद ही क्या कहलाया जाता है। ठोक दीजिए। प्रवीण देशमुख साहब आ चुके हैं 40+ के एक बेहतरीन ऑलराउंडर, उनका भी हम स्वागत करेंगे। लेकिन मैच की तरफ चलेंगे। नूर क्या बदलेगा इस मुकाबले का नक्श नूर, क्योंकि संकट में है इस वक्त वीरेश्वर वर्चकोबोली। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश दिगंबर मोरे। दूसरी डॉट गेंद आ चुकी है। भोसले साहब 500 है आपका, अगर तीसरी आती है तो। हाँ, रोकड़ा चाहिए, रोकड़ा। हाँ, नो गूगल पे। हाँ, रोकड़ा लेके बैठे हैं, वो बंडल लेके बैठे हुए हैं, बंडल। आखिरी गेंद, लेकिन चूके 500 से, क्योंकि ये वाइट बॉल आई। प्रवीण देशमुख आणि अमित देशमुख साहेब यांचं इथं आगमन झालंय, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया। सरपंच ट्रॉफी 2026 गावदेवी क्रिकेट क्लब जांभरूक, आई एकविरा क्रिकेट क्लब आणि अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स जांभरूक। आला आला आला, षटकार की चौकार, आणि आईवा कॅच होता होता राहिला। गॉगल मिळाला असता, आईवा कॅच घेतला असता तर। बघा लागले का? पाणी घ्या, पाणी घ्या। या षटकारानं धावफलकावर धावा लागल्यात त्या 18। चला, प्रेक्षकांना विनंती आहे माझी, गर्दी करू नका, गर्दी करू नका, हवा येऊ द्या। गर्दी अजिबात करू नका, गर्दी करू नका, वारंवार तुम्हाला सांगतोय। प्रेक्षकांना विनंती आहे की बाउंड्रीच्या 5 फूट मागेच उभे राहा, जेणेकरून क्षेत्ररक्षकाला फिल्डिंग करताना त्रास होता कामा नये। चला, चेंडू कोणाचा हा विषय जाऊ द्या, तो खेळाडू व्यवस्थित आहे का त्याकडे लक्ष द्या। चला, बाउंड्री लाईनच्या 5 फूट मागे या, प्रेक्षकांना विनंती आहे। आणि या ज्या खुर्च्या आहेत, ज्या बाउंड्री लाईनच्या कडेला आहेत, आयोजकांकडून आम्हाला सूचना येतात, त्या मागे घ्या, जरा मागे घ्या। खुर्च्यांवर बसू नका असं म्हणत नाहीये, खुर्च्यांवर बसा, पण खुर्च्या मागे घेऊन बसा। चलिए, मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर रन बने हैं दूसरे ओवर की समाप्ति के बाद। 18 रन। सन्माननीय, आदरणीय, या व्यासपीठावर खऱ्या अर्थानं ज्यांच्या येण्यानं या स्पर्धेला एक सुवर्ण झळा आली आहे, ते आमचे सन्माननीय पाहुणे सचिनजी तांडेल साहेब, आणि त्याचबरोबर सन्माननीय पाहुणे नितीन पाटील साहेब यांचं या स्पर्धेमध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत, सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम। साहिल,
साई जाखो रखे साई मार सके ना कोई, क्योंकि इरादे तो लाख बनते हैं, बनकर टूट भी जाते हैं। शिरडी वहीं जाते हैं जिन्हें साईं बुलाते हैं। तो चलिए साईं का आशीर्वाद लेके साईं आ चुके हैं। 18 रन हो चुके हैं, 54 की दूरी तय करनी है। अभी भी अगर हम देखें तो 36 रनों की दूरी तय करनी है 18 की औसत से। और काटरंग के खिलाफ पहले मैच में इस तरह रन पूरे किए थे लवजी ने, 36 चाहिए थे उन्हें 18 की औसत से आज की रात में। और ये 6 और ये 6 और ये आईवा कैच नहीं हुआ, होना चाहिए था, गॉगल मिलता। छक्का लगाया बेहतरीन विनय नाइक ने, विनय नाइक ने यह बेहतरीन छक्का लगाया। और मैंने कहा था अल्पेश 11 लवजी ने इसी तरह पहले दौर का मैच जीता था, भले इस श्रृंखला से वो टीम बाहर हो चुकी है, लेकिन इस सिचुएशन में उन्होंने पहले दौर का मुकाबला जीता था। 30 की जरूरत है, 11 गेंदें बची हैं। गेंदबाज साईं पहली गेंद पर छक्का खा चुके हैं। इस ओवर की दूसरी गेंद सीधे बल्ले से खेला है विनय नाइक ने, एक और बाउंड्री, एक और बाउंड्री इस मैच में उलटफेर आता हुआ, ठोक डीजे जैसे विनय ने ठोका। है 26 की दूरी तय करनी है, 10 गेंदें बची है। विनय नाइक ऑन फायर, एक और क्या ये आएगा कैच? नहीं हुआ, नहीं हुआ, नहीं हुआ, लेकिन 3 गेंदों में 16 रन आए। 20 की दूरी तय करनी है, गेंदें बची है 9। विनय नाइक क्या बल्लेबाजी हो रही है। शेकिन चिंचिवली ऐसा लग रहा है जीत का निवाला निकल रही है, लेकिन उनसे उनके हलक से ये निवाला निकालने की कोशिश हमारे एंग्री यंगमैन विनोद जाधव जो लाइव मैच देख रहे हैं वो थोड़े से नाराज गेंदबाज के ऊपर, और उनके चेले केतन गंभीर भी नाराज। एंग्री यंगमैन विनोद जाधव के चेले भी अब नाराज हो चुके हैं, खुद वो लाइव देख रहे हैं, वो भी नाराज हो चुके हैं इस गेंदबाज साई के ऊपर। 100 आजकल बिरयानी भी नहीं आ रही है, जरा बढ़ाई है, जरा बढ़ाई है। 100 में बिरयानी भी नहीं आती। चलिए 200 लगाइए कम से कम। चलिए साई इस ओवर की करेंगे चौथी गेंद, और ये लटक गए, ये बढ़िया विकेट। इससे कहते हैं क्रिकेट भाई एक ऐसा गिरगिट जो रंग बदलते देरी नहीं करता, और इस गिरगिट ने 3 गेंदों में 16 रन भी देखे। और इस ओवर की चौथी गेंद में हमारी समीरा जी का स्कोर कार्ड कह रहा है कि हमने विकेट भी देखा। ठोक दीजिए। सभी को पैसे मिलेंगे जरूर जिन्होंने इनाम पाया है। 8 में 20 की जरूरत। स्ट्राइकर एंड पर गौरव ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला है। 7 में 19 की जरूरत। नूर एकमात्र उम्मीद का दिया जो होंगे अब स्ट्राइकर एंड पर। 7 में 19 कंपलसरी चेसिंग। 1 रन अगर निकालते हैं तो शायद समीदा जी इस ओवर में 18 की जो औसत जरूरी थी वो पूरा कर पाएंगे।
दूर जिन्होंने सिंगल निकाला है, 18 रन तो इस ओवर में पूरे हो चुके हैं। दूसरा चुराने की कोशिश और कामयाबी। 17 रनों की दूरी तय करनी है। 6 में 17 की जरूरत, 17 का खतरा। बघा प्रशांतदा खांडेकर यांची टुर्नामेंट खऱ्या अर्थाने यशस्वी झाली आहे। समोर जे आमचे प्रेक्षक आहेत, स्वप्नील, ज्यामध्ये अनिकेत अशी नावं आहेत, सासगाव टीम पाठीमागे या, पाठीमागे या, पाठीमागे बघा। मयुरेश 07 तुमच्या पुढचे प्रेक्षक आहेत, त्यांना पण मागे आणा। गौरव मागे या, मागे मागे या, मागे राहून मॅच बघा ना। बघा प्रशांत खांडेकर यांची टुर्नामेंट खऱ्या अर्थानं ब्रेकिंग न्यूज झाले, कारण जो वडापावचा स्टॉल आहे त्याचा बिझनेस आत्तापर्यंत 47,700 रुपये झाला आहे आत्तापर्यंत। म्हणजे जी CID आहे आमची, त्या CIDनी सांगितलं आहे। आणि आत्ता जी चायनीज भेळ आहे त्या भेळचा जावई भेळ तब्बल 33,000 सध्याचा बिझनेस आहे। गौरव घोसाळकर आलेत, त्यांचं आपण स्वागत करूया। मिस्टर डायनामाइट प्रसाद येलुणकर व्यासपीठावर यावं। चलिए मैच की तरफ हम चलेंगे। 6 में चाहिए 17। 17 का खतरा किस टीम के सिर के ऊपर मंडराएगा। टीम का टोटल 37, 37 धावा, 37 रन। अक्रॉस द लाइन 1 रन, लेकिन क्या 5 गेंदें नूर खेलेंगे, क्या 16 बनाएंगे, क्या तुषार धुमाल का सपना सच करेंगे। क्या सपना जो नींव रखी थी विनय नाइक ने 3 गेंदों में तीसरे ओवर में जो 16 उन्होंने बनाए थे, उसके बाद उनका विकेट गया था, उस नींव की क्या नूर इमारत बनाएंगे। देखिए पिछली 4 रातें मैं यहाँ पे नहीं था, लेकिन आज की रात मैंने समीदा दीदी को देखा, साथ साथ हमारे एक और प्रोफेशनल स्कोरर सोमेश पाटिल, भावड़े के नाम से मशहूर, जिन्होंने एक साथ 10 वड़ा पाव खाए थे मेरे ही सामने। चार रातों में प्रणाल लाले है क्या। आएगा कैच, विनर, लेकिन नूर ने ये खेला है। नंबर मिलेंगे 4, जीत की उम्मीद नूर के साथ। 12 की दूरी, 4 गेंदें। तो दोनों एंड से खेला जाता, लेकिन मैदान में नूर को 4-12 का प्रॉब्लम ठीक करना है। 4 में चाहिए 12 रन, 4 गेंदों में 12 रन। प्रशांत जी खांडेकर की ये टूर्नामेंट हमेशा सफल होती है, पिछले कई सालों से मैं देख रहा हूं, और आज इस कांटे भरे मुकाबले ने वो और ज्यादा सफल की है। और खास तौर से भावड़े जैसे स्कोरर, समीदा दीदी जैसे स्कोरर, जिन्होंने इस टूर्नामेंट के लिए अपना योगदान दिया है, वाकई काबिल तारीफ। लेकिन रन बनाने हैं 4 में 12। KTC जैसी लाइव टीम, देनार और ये लटक गए। 4 में 12, बॉलर उस गेंद के नीचे, 2 रन जरूर मिलेंगे नूर को। 3 में 10, क्षमता है नूर में, क्षमता है गेंदबाज विभास में इन रनों को बचाने की, क्षमता है नूर में इन रनों को बनाने की। बचाने और बनाने का यह संघर्ष इसी तरह जारी रहेगा, क्योंकि गेंदें बची है 3, रन बनाने हैं 10। 3 में 10, तीन में 10 बनाने हैं। एक छक्का जरूरी है,
इन 3 गेंदों में कोई किसी भी गेंद के ऊपर। और ये कैच है, और ये मैं कहूंगा मैच विनिंग कैच है ये। अंपायर क्या है ये? रिव्यू किस लिए, किस टीम ने? अंपायर रिव्यू बैटिंग टीम, बीमर रिव्यू। आपका सॉफ्ट सिग्नल क्या है? आपका सिग्नल तो नहीं आया, लेकिन तीसरे अंपायर देखेंगे। देखिए वीरेश्वर वर्जी खोपोली अगर ये मैच जीती है इन 2 बल्लेबाजों के बदौलत, तो तुषार धुमाड़ हमारे बेहतरीन कमेंटेटर, इनकी तरफ से 1000 का इनाम। लोहा घर में भाई, मार लो हथौड़ा। प्रणाल लाले तैयार है उनकी ब्रांच 11 के साथ हथौड़ा मारने के लिए, चैंपियन बनने के लिए। बच्चा बैल के मालिक, एकमात्र आएवा कैच के होल्डर, वेस्टइंडीज के जेसन होल्डर के बाद एकमात्र आएवा कैच के होल्डर। इट्स फेयर, फेयर है मतलब आउट है। 2 में 10 की दूरी, नए बल्लेबाज होंगे स्ट्राइकर एंड पर। देखिए ये अंपायर, ऑफिशियल अंपायर ने देखा है। तीसरे अंपायर ने देख कर दिया है। अब 2 में 10 की दूरी, 2 में 10, 2 में 10। कौन है स्ट्राइकर एंड पर? कौन है वो मांझा? हर्षद भोईर। आपण नेहमी म्हणतो ना, बुडवर मावळ्यांच्या साथीने छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने स्वराज्य निर्माण केलं, कारण आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणणारा तानाजी यांच्याकडे होता। महाराज जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाही तोपर्यंत बाजी हा खिंड लढवतच राहणार। हर्षद भंडार का वीरेश्वर खोपोलीचा बाजी। 2 चेंडू 10 धावा। दो में 10 की दूरी। दो में 10 की दूरी, क्या हर्षद इन रनों को बना पाएंगे? मुकाबला कांटे भरा, दिल की धड़कनें जो सपोर्ट कर रहे हैं चिंचिवली को, शेकिन उनके दिल की धड़कनें बोल रही है थक 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 थक। चला समोरची ऑडियन्स है ना, जरा आमच्या समोरची ऑडियन्स मागे या ना। 2 में 10, खेमे से आवाज आ रही है वीरेश्वर खोपोली के, भाई तू 2 मार। वहीं शेकिन चिंचिवली के सपोर्टर से आवाज आ रही है, भाई तू 2 गेंदे बच के रहे, बच के रहे 2 गेंदे। 2 में 10।
अब 1 में 10 की दूरी, डॉट गेंद आई है ये, 1 में 10, 1 में 10। अब एंग्री यंगमैन विनोद जाधव भी खुश और उनके चेले केतन गंभीर भी खुश। ये शॉट पहले आना चाहिए था लेकिन ये आउट हो चुके हैं। मैच जीता है शेखिन चिंचोली ने और इस मैच के प्लेयर ऑफ द मैच अवार्ड गोज टू विवास। 2 विकेट जिन्होंने लिए, विवास को दिया जाएगा प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड। अब स्कोरिंग में तब्दीली हो चुकी है और हमारे भावड़े आ चुके हैं। भावड़े, मैं स्वागत करना चाहूंगा आपका। और माइक्रोफोन में भी तब्दीली होगी, माइक्रोफोन पर आएंगे मयूर कांबळे सर, कल्पेश भोसले यांच्याकडून अजित गंभीर याच्यासाठी 200, दिगंबर मोरे यांच्यासाठी 100, साई लोते